नमस्कार मैत्रिणींनो, मी वर्षा फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अशा पद्धतीचं ऑर्गनायझर बघणार आहोत जे तुम्ही म्हणजे मल्टिपल यूज करू शकता। तुमचे चप्पल, बूट, सॅन्डल ठेवण्यासाठी पण प्रवासामध्ये वापरात आणू शकता। त्याचबरोबर छोटे मोठे कपडे ठेवण्यासाठी पण त्याचा वापर करू शकता, कारण की कॅरी करायला पण खूप कम्फर्टेबल आहे आणि शिवायला पण अगदी सोपं आहे। फक्त 2च चौकोनी कापडापासून आपण हे बनवलेलं आहे। जास्त वेळ पण नाही लागत, अगदी झटपट असं शिवून तयार होणार आहे। तर नक्कीच तुम्हाला आवडणार आहे। तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा, हाईप करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला। तर मैत्रिणींनो, आजच्या आयडियासाठी बघा, मी इथे 2 चौकोनी कपडा घेतलेला आहे। ब्लाउज पीसचा कपडा आहे। तुम्ही तुमच्याकडे जो कोणता कपडा अवेलेबल असेल तो घेतला तरी पण चालेल। आणि त्याचबरोबर मी इथे एक प्लास्टिकची बोरी म्हणा किंवा गव्हाची तांदळाची एमटी गोणी तुम्ही इथे कट करून घेतली तरी चालेल। आणि अस्तरसाठी एक कपडा कट करून घेतलेला आहे। ठीक आहे, तर आता सर्वात तर अगोदर मी तुम्हाला राईस बॅगचं माप किती घेतलेलं आहे ना ते सांगते। तर एक पीस मी जरा वेळ साईडला ठेवते। तर बघा, 15 इंच याची लांबी आहे आणि रुंदी आहे 14 इंच। ठीक आहे, म्हणजे 14 बाय 15 इंचाचा इथे आपल्याला एक 2 पीस लागणार आहेत। तर सर्वात खाली अस्तर, मध्यभागी राईस बॅग आणि वरतून मेन फॅब्रिक ठेवून आपल्याला यावरती तिरप्या तिरप्या टिपा मारून क्विल्ट करून घ्यायचं आहे। दुसऱ्या पार्टला पण सेम त्याच पद्धतीने। तर चला शिलाई मशीनवरती दाखवते। तर क्विल्ट करण्याच्या अगोदर मी कडेकडेला टाचणी लावून घेतली होती, म्हणजे आपल्याला क्विल्ट करताना हा कपडा इकडे तिकडे सरकत नाही त्यासाठी। ठीक आहे, आणि तिरप्या तिरप्या टिप्या मी इथे देऊन घेत आहे। तुम्हाला आडव्या उभ्या टिपा द्यायला सोपं वाटत असेल तर तुम्ही तशा पद्धतीने क्विल्ट करून घेतलं तरी पण चालेल। ठीक आहे, तर या पद्धतीने क्विल्टिंग करून घेतली। आता राईस बॅगपेक्षा जे मेन फॅब्रिक आणि अस्तरचा कपडा वाढव आहे ना तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि परत चारही बाजूने टीप मारून घ्यायची। जसं हा पार्ट रेडी केला सेम ह्याच पद्धतीने दुसरा पण। तर अशा प्रकारे मैत्रिणींनो, दुसऱ्या पार्टवरती पण मी अशा तिरप्या तिरप्या टिपा मारून क्विल्टिंग करून घेतलेलं आहे। आता जिकडनं आपली 15 इंच लांबी आहे ना त्या साईडने आपल्याला झीप अटॅच करून घ्यायची आहे। बघा, इकडनं 15 इंच आहे तर इकडनं मी बरोबर 15 इंचाची झीप घेतलेली। थोडीशी झीप वाढव घेतलेली आहे, का तर याच्यामध्ये अजून आपलं रनर ओवायचं बाकी आहे त्यामुळे। तर झीपची राईट साईड आपल्याला अशा प्रकारे ठेवून घ्यायची आणि स्टिच करून घ्यायचंय। तर मैत्रिणींनो, झीप स्टिच करतानाच मी इथं 9 इंची 1 इंचाची पट्टी घेतलेली आहे। जिकडनं झीपची रॉंग साईड आहे ना तिकडनं आपल्याला ही ठेवून स्टिच करून घ्यायची। तुमच्या कापडाचे जर धागे निघत असतील तर तुम्ही अशा पद्धतीने 9 इंची पट्टी स्टिच करून घ्या। सोबत नसेल स्टिच करता येत तर अगोदर झीप स्टिच करा आणि मग ही 9 इंची पट्टी त्यावरती ठेवून घ्या। यामुळे काय होतं, फिनिशिंग सहित आपली झीप आहे ती स्टिच होते आणि कुठले धागे वगैरे आपल्या झीपमध्ये रनरमध्ये अटकत नाही। त्यामुळे आपल्याला ही 9 इंची पट्टी जोडून घेतलेली आहे। आणि बघा, या पद्धतीने आपल्याला त्याच्यावरती दाब टीप पण देऊन घ्यायची आहे। ठीक आहे, तुम्ही लगेचच फोल्ड करून घेऊ शकता किंवा अगोदर एक सिंगल दाब टीप द्या आणि मग ते जे 9 इंचा वाढव कपडा आहे तो आतमध्ये फोल्ड करून स्टिच करून घ्या। ठीक आहे, तर अगोदर मी दाब टीप देऊन घेतली। आता बघा, एक्स्ट्राचा जेवढा कपडा आहे तो आपल्याला या पद्धतीने फोल्ड करायचा आणि स्टिच करून घ्यायचा आहे। ठीक आहे, जसं आपण इकडनं स्टिच केलं ना सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या पार्टवरती पण आपल्याला हा झिपचा पार्ट ठेवून घ्यायचा आणि झिपच्या रॉंग साईडने 9 इंची पट्टी ठेवून घ्यायची आणि स्टिच करून घ्यायचं आहे। आणि यावरती पण आपल्याला अशी दाब टीप देऊन घ्यायची आहे। ठीक आहे, आणि जो एक्स्ट्राचा कपडा आहे 9 इंचचा तो आतमध्ये फोल्ड करायचा। आता याची रुंदी जास्त होती त्यामुळे मी तो कट केला थोडासा आणि अशा पद्धतीने डबल फोल्ड करून स्टिच करून घेत आहे। ठीक आहे, तर या पद्धतीने आपली ही झीप आहे ती स्टिच करून झालेली आहे। आता त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये रनर पण वळून घ्यायचं आहे। तर झीप 5 नंबरची घेतलेली आहे मी, तर रनर पण इथे आपल्याला 5 नंबरचंच घ्यायचं आहे। आणि एका साईडने कट केलं, थोडा खालीवर पार्ट पाहिजे मगच रनर वावता येतं। ठीक आहे, आता रनर होऊन झालं, एक्स्ट्राची झीप कट केली। आता जिकडनं आपलं रनर वरती येतं आहे म्हणजे बंद होतं आहे ना त्या साईडने आपल्याला बेल्ट अटॅच करून घ्यायचं आहे। बघा, लक्षात ठेवा। ठीक आहे, तर बेल्टसाठी मी इथे राईस बॅग कट करून घेतली आणि एक मेन फॅब्रिक पण कट केलं। आता याची लांबी घेतलेली आहे 10 इंच आणि ह्याचा आपल्याला अशा पद्धतीने बेल्ट आहे तो स्टिच करून घ्यायचा आहे। तुम्ही इथे रेडीमेड बेल्ट वापरला तरी पण चालेल। ठीक आहे, तर या पद्धतीने मी परत याच्यावरती डबल टीप देऊन घेतलेली आहे आणि झीपपासून आपल्याला दोन्ही कडेला 1 इंच इकडे आणि 1 इंच तिकडे असं झीपपासून हा बेल्ट लावून घ्यायचा आहे। बघा, ठीक आहे, या पद्धतीने फक्त झीप जिकडनं बंद होते त्या साईडनेच हे बेल्ट लावून घ्या, एवढं लक्षात ठेवा। ठीक आहे, तर या पद्धतीने बेल्ट स्टिच झाला। आता त्यानंतर आपल्याला पार्ट फोल्ड करायचा आणि फक्त बॉटमची साईड आपल्याला स्टिच करून घ्यायची आहे। ठीक आहे, आणि इकडनं पायपिंग पण करून घेऊया।
तर बघा मैत्रिणींनो, इकडनं मी या पद्धतीने 9-9च्या कापडाचीच पायपिंग करून घेतलेली आहे आणि इकडनं आपला झिपवाला पार्ट आहे बघा. आता त्यानंतर हा झिपवाला पार्ट आहे ना, तर जिथे आपण हा पार्ट स्टिच केलेला आहे बघा, इथे जोड पण दिसतोय, तरी मी तुम्हाला मार्क करून दाखवते. तिथेच आपल्याला हा झिपचा पार्ट ठेवून घ्यायचा आहे या पद्धतीने. तर व्यवस्थित असा सेंटरवरती आपल्याला झिपचा पार्ट आहे तो ठेवून घ्यायचा आणि दोन्ही कडा आहेत ते आपल्याला स्टिच करून घ्यायचे आहे. फक्त सेंटरवरतीच आपल्याला हा जो झिपचा सेंटर आहे तो मॅच करून घ्यायचा आणि या पद्धतीने स्टिच करून घ्यायचे आहे दोनही कडा. ठीक आहे. आता दोन्ही कडा स्टिच करून झाल्याच्या नंतर बघा, जिकडनं आपला फोल्ड भाग आलेला आहे तिथं आपल्याला 2 इंचावरती मार्क करायचं आहे. एकदम जवळून दाखवते, प्लस स्क्रीनवरती पण मापं दिलेले आहेत. ठीक आहे. आणि या पद्धतीने आपल्याला तो झिपच्या साईडने फोल्ड करायचा आहे. इकडनं पण सेम त्याच पद्धतीने 2 इंचावरती मार्क केलं आणि झिपच्या साईडलाच आपल्याला हा कपडा फोल्ड करून घ्यायचा आणि परत ह्या कडेने स्टिच करून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, दोन्ही पार्ट मी झिपच्या बाजूलाच फोल्ड केलेले आहेत आणि ही एक वेगळी फोल्डिंगची ट्रिक आहे बघा. ठीक आहे. तर या पद्धतीने दोन्ही कडा स्टिच केल्या. आता याच्यावरती पण आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे. ठीक आहे. म्हणजे इकडनं पण थ्रेड वगैरे निघणारा जो पार्ट आहे ना, तो आपला कवर होऊन जाईल आणि नॉनला डबल फोल्ड करण्याची पण काही गरज नसते, कारण की त्याचे धागे निघत नाही. दुसरीकडे पण मी पायपिंग करते. तर अशा प्रकारे दुसऱ्या साईडने पण मी ही पायपिंग करून घेतलेली आहे. ठीक आहे. आणि एक्स्ट्राचा कपडा असेल नॉनचा तो मी कट करून घेतला. आता त्यानंतर आपल्याला ही झिप ओपन करून घ्यायची आणि ही बॅग राईट साईडला टर्न करून घेऊया. व्यवस्थित याचे जे कॉर्नर आहेत ते आपल्याला बाहेर काढून घ्यायचे आहेत. आणि बघा किती सुंदर आणि किती सोप्या पद्धतीने मी तुम्हाला हे ऑर्गनायझर आहे ते शिवून दाखवलेलं आहे. ठीक आहे. आणि बघा कडेला अशा पद्धतीने त्याचा जो शेप आहे तो आलेला आहे. जी आपण फोल्ड केलेली घडी होती ना, तिच्यामुळं इकडच्या साईडचा पार्ट असा दिसणार आहे आणि या साईडचा पण बघा, जी फोल्ड केलेली घडी होती त्यामुळे हा जो पार्ट आहे तो आपला कडेने असा दिसणार आहे. म्हणजे तो असा फोल्ड होईल आपला या पद्धतीने. ठीक आहे. मग त्यानंतर ही झिप आहे ती आपल्याला बघा अशा पद्धतीने क्लोज केल्याच्या नंतर आपलं हे जे ऑर्गनायझर आहे ते या पद्धतीने तयार झालेलं आहे. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो, खूप सुंदर असं आपलं हे ऑर्गनायझर आहे ते बनवून तयार झालेलं आहे. आता तुम्ही याच्यामध्ये ना तुमचे प्रवासामध्ये नेण्यासाठी जे छोटे मोठे कपडे असतात ना, इनरवेअर वगैरे, ते ठेवू शकता. त्याचबरोबर तुम्ही याच्यामध्ये तुमचा बुटाचा एक जोड ठेवू शकता किंवा सँडलचा किंवा चप्पलचा. म्हणजे प्रवासामध्ये जर तुम्हाला घेऊन जायचं असेल त्यावेळेस सांगते. आणि इतर वेळेस तुम्ही घरामध्ये असे छोटे मोठे कपडे ठेवण्यासाठी, कपाटामध्ये ठेवण्यासाठी पण ह्या ऑर्गनायझरचा वापर नक्कीच करू शकता. तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझी शिकवण्याची, सांगण्याची पद्धत किंवा व्हिडिओमधलं काहीही आवडलं असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करत चला आणि तुमची कमेंट मात्र नक्की करत चला, कारण की तुमची कमेंट माझ्यासाठी खूप महत्त्वपूर्ण असते. क्लोज केल्याच्या नंतर बघा, याचा जो लुक आहे ऑर्गनायझरचा तो या पद्धतीने दिसणार आहे. म्हणजे भरपूर सारे तुमचे कपडे याच्यामध्ये बसणार आहेत बघा. आणि तुम्ही प्रवासामध्ये पण कॅरी करू शकता, कारण की ना पकडण्यासाठी पण इथे हँडल दिलेले आहे आणि कॅरी करायला खूप कम्फर्टेबल आहे. आणि बघा किती सारे तुमचे छोटे छोटे जे कपडे असतात ना, ते ठेवण्यासाठी तुम्ही अशा पद्धतीच्या ऑर्गनायझरचा वापर नक्कीच करू शकता आणि ते तुमच्या वापरात पण आणू शकता. आणि बघा साईडचा जो शेप आहे तो या पद्धतीचा आहे. ठीक आहे. तर या पद्धतीने मैत्रिणींनो, मी तुम्हाला याचा उपयोग आहे तो दाखवलेला आहे. तर कशी वाटली तुम्हाला आपली आजची ही आयडिया ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. आणि त्याचबरोबर मी हे कपडे ठेवण्यासाठी दाखवलं, तुम्ही याच्यामध्ये तुमचे बुटाचा जोड, चप्पलचा जोड पण ठेवण्यासाठी ह्या अशा ऑर्गनायझरचा वापर नक्कीच करू शकता. तर आयडिया आवडली असेल, व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर प्लीज 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 व्हिडिओला जाता जाता लाईक करा, शेअर करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ, जय शिवराय. बाय बाय. तर याचं शिवून तयार माप सांगायचंच राहिलं, किती रेडीचं राहिलं ते. तर बघा, ह्याची इथपर्यंतची लांबी आहे 11 इंच, ही साईड आहे 3.5 ते 4 इंच आणि रुंदी आहे 8.5 ते 8.25 इंच. 8.5, 11 आणि रुंदी 3.5 ते 4 अशा पद्धतीचं ह्याचं मेजरमेंट आहे.